नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिलाहारकालीन देवळे शिवमंदिरामध्ये शिवपिंडीस मुखवटा अर्पण। देवळे येथील शिलाहारकालीन शिवमंदिरामध्ये देवळे गावचे सुपुत्र उद्योजक विलास उतेकर यांच्याकडून मुखवटा अर्पण करण्यात आला। श्रावणी सोमवार निमित्त देवळे येथील शिलाहारकालीन शिवमंदिरात शिवभक्तांची अलोट गर्दी उसळली। श्रावणी सोमवार निमित्त सकाळी शिवमंदिरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री ब्रह्मवृंद अजित गद्रे यांच्या उपस्थितीत श्री विलास उतेकर, रवींद्र केसरकर, विठ्ठल केसरकर, माजी पोलीस पाटील यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला। यावेळी देवळे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील असंख्य शिवभक्त उपस्थित होते। त्यानंतर हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करण्यात आले। आध्यात्मिक तालुका म्हणून पोलादपूर तालुक्याची ओळख आहे। या तालुक्यामध्ये भजनी कलाकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले नाव कमावत आहेत। त्यानंतर विभागातील गायन कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली। त्यानंतर सर्व शिवभक्तांना महाप्रसाद देण्यात आला। शिलाहारकालीन शिवमंदिर देवळे हे पश्चिम वाहिनी सावित्री नदीच्या किनाऱ्यावरील श्री महाबळेश्वर क्षेत्रापासून सुरू होणारे प्रथम शिवस्थान आहे। हे या मंदिरामध्ये 12व्या शतकातील शिलाहारकालीन विरगळ मोठ्या प्रमाणात मिळाले आणि इतिहास संशोधकाने येथे भेटी दिल्या व हे मंदिर शिलाहारकालीन असल्याचे त्यांनी मान्य केले। त्या मंदिरावर जंजिऱ्याच्या सिद्धीकडून 2 वेळा हल्ला झाला होता अशी माहिती वयोवृद्ध नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे। संपूर्ण श्री क्षेत्र महाबळेश्वर ते हरिहरेश्वर या शिवमंदिराच्या शृंखलेतील देवळे येथील मंदिर हे प्रथम शिवमंदिर आहे। त्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। येथे मोठ्या प्रमाणामध्ये अस्थिविसर्जनाचे विधी केले जातात। हरिहरेश्वर इतकंच ह्या मंदिराला महत्त्व आहे। पौराणिक कथामध्ये या शिवमंदिराचा उल्लेख असून हे स्थान संपूर्ण पंचक्रोशीमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे। येथे मोठ्या प्रमाणामध्ये महाशिवरात्र यात्रा शिवकाळापासून साजरी केली जाते। तालुक्यामध्ये असणाऱ्या शिवमंदिरांपैकी सर्वात प्राचीन शिवमंदिर म्हणून हे तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे। या मंदिराला भेट देण्यासाठी मुंबई, पुणे, बडोदे, सुरत, गुजरात तसेच कोकणमधून पश्चिम महाराष्ट्रातून बरेच शिवभक्त येथे भेटी देतात। 2017मध्ये या क्षेत्राचा पर्यटन क्षेत्रात समावेश करण्यात आला होता। येथे त्रिपुरारी पौर्णिमा होलिका उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। सर्व देवळे ग्रामस्थांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी प्रकाश कदमसह तृप्ती भोईर, पोलादपूर।